नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एवढा मोठा प्रश्न एकदम सोप्या शब्दामध्ये कसा सोडवायचा आपल्याला काय विचारले ते पाहून घ्या. साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 25% व दुसऱ्या वर्षी 10% दोन्ही वर्षी वाढ झालेली आहे. तेव्हा 1 किलोग्रॅम साखरेचा भाव 22 रुपये झाला तर साखरेचा मूळ भाव किती? पहा मित्रांनो, मूळ भाव x होता. त्याच्यानंतर पहिल्या वर्षी 125/100 नी वाढला, दुसऱ्या वर्षी 110/100 नी वाढलेला आहे. आता सध्या भाव आहे 22 रुपये किलो. ओके, आता बघा जिथे भाग जातो तिथे भाग देऊन घ्या. 25 चोक 100, 25 पाचा 125, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता ही उलट क्रिया होते. x बरोबर 22 गुणिले 4/5 गुणिले 10/11. 11 1 11, 11 दुनी 22, 5 1 5, 5 दुनी 10, 4 दुनी 8, 8 दुनी 16. तर साखरेचा मूळ भाव हा 16 रुपये किलो होता. पहिल्या वर्षी 25% वाढला. 16च्या 25% जर विचारात घेतलं, 16च्या 25% म्हणजे 4, तो झाला 20. परत 10% वाढला, परत 2 वाढला म्हणजे 22. प्रश्नांचा पडताळा करून सुद्धा आपलं उत्तर आलं पाहिजे. तोच खरा मास्तर शिकवणारा असतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.